एका माणसाने 11 नद्या पुन्हा जिवंत केल्या. विश्वास बसेल का? अहो कसं शक्य आहे हे? थांबा थांबा, हे शक्य आहे. राजस्थानच्या राजेंद्र सिंग यांची ही गोष्ट आहे, ज्यांना संपूर्ण देश वॉटरमॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखतो. 1985 मध्ये ते राजस्थान मधील अलवर जिल्ह्यात आले. त्यावेळी त्या भागात भीषण पाणी टंचाई होती. विहिरी कोरड्या पडल्या होत्या, नद्या आटल्या होत्या, शेती उद्ध्वस्त होत होती, जनावरे पाण्याअभावी त्रस्त होत होती आणि गावोगावी लोक रोजगार आणि पाण्याच्या शोधात स्थलांतर करत होते. अनेकांना असं वाटत होतं की या परिस्थितीत बदल घडवणे खूपच गरजेचे आहे. पण राजेंद्र सिंग यांनी हार मानली नाही. त्यांनी समस्येकडे संकट म्हणून पाहिलं नाही, त्यांनी त्यावर उपाय शोधायचा निर्णय घेतला. त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला, त्यांनी सगळ्यांचा विश्वास जिंकला आणि सर्वांना एकत्र घेऊन काम करायला सुरुवात केली. पारंपरिक जलसंधारण पद्धती पुन्हा सुरू केल्या. लहान लहान चोहडं म्हणजेच पाणी पुरवठे बांधले, पावसाचे पाणी अडवले, जमिनीत पाणी मुरेल यासाठी प्रयत्न केले. सुरुवातीला अनेकांना या प्रयत्नांवर विश्वासच बसत नव्हता, पण त्यांनी सातत्य सोडलं नाही आणि मग हळूहळू परिणाम दिसू लागले. जमिनीखाली पाण्याची पातळी वाढू लागली, कोरड्या पडलेल्या विहिरींमध्ये पुन्हा पाणी दिसू लागलं, ओसाड पडलेली शेती पुन्हा हिरवीगार झाली आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अनेक वर्षापासून आटलेल्या नद्या पुन्हा वाहू लागल्या. अरवावी, रुपारेल, सरसा यांच्यासारख्या नद्यांना नवजीवन मिळालं. पाण्यामुळे शेती परत आली, गावची अर्थव्यवस्था सुधारली, स्थलांतर थांबले, हजारो कुटुंबाच्या जीवनात आशेचा नवा किरण निर्माण झाला. एका व्यक्तीच्या जिद्दीने आणि हजारो गावकऱ्यांच्या सहभागाने अशक्य वाटणारे काम शक्य झाले. त्यांच्या या महान कार्याची दखल संपूर्ण जगाने घेतली आणि 2015 मध्ये त्यांना जगातील प्रतिष्ठित स्टॉकहोम वॉटर प्राइज देऊन सन्मानित करण्यात आले. म्हणूनच राजेंद्र सिंग यांना भारताचे जलपुरुष असं म्हटलं जातं, कारण त्यांनी एक गोष्ट सिद्ध करून दाखवली: निसर्ग आपला शत्रू नाही. जर माणूस निसर्गाशी लढण्याऐवजी त्याच्यासोबत काम करू लागला, कोरड्या पडलेल्या नद्याही पुन्हा जिवंत होऊ शकतात, उजाड पडलेली जमीन पुन्हा हिरवीगार होऊ शकते आणि एका माणसाची जिद्द लाखो लोकांचं भविष्य बदलू शकते. अशाच प्रेरणादायी कथांसाठी आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका.